आदरणीय प्रकाश आंबेडकरजीने एक्सवर एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो तिथे दाखवलेला आहे। तिथे वंचित बहुजन आघाडी ह्याच्यात पाठीत खंबीर खुपसताना एक व्यक्ती दाखवला आहे आणि त्याच्या सुरीवर लिहिलेलं आहे संजय राऊत। हे परत शिक्कामोर्तब होतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सूर्याची पिसाळ हा संजय राजाराम राऊतच आहे। पहिलं उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांमध्ये यांनी भांडणं लावली, ठाकरेंचं घर फोडलं आणि तेव्हाही राजसाहेबांच्या समर्थकांनी संजय राजाराम राऊतची गाडी फोडली। त्यानंतर जेव्हा शिंदे साहेबांचे सगळे आमदार यांनी उठाव केला की शिवसेना वाचवा, तेव्हा त्या 40च्या 40 आणि 13च्या 13 खासदारांचा रोष हा संजय राजाराम राऊतवरच होता। त्यांनी सांगितलं की ह्याच माणसाने शिवसेना मध्ये आग लावली आणि त्यामुळे आम्हाला उठाव करायला लागला। नंतर पवार साहेबांच्या घरामध्ये जेव्हा अजित पवारजींनी भूमिका घेतली तेव्हाही सगळ्याचा सगळा रोष या संजय राजाराम राऊतवर आलेला आहे। आणि आता प्रकाश आंबेडकरजी आणि यानंतर जसं मी वारंवार आज पण बोलतोय, तुम्ही पाहिजे तर माझा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा की काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे, उंबरठ्यावर उभे आहेत। कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशी घोषणा होणार आहे आणि त्याचा पण जबाबदार हा संजय राजाराम राऊत आहे। हे तुम्हाला उद्या त्यांच्याच तोंडाने ऐकायला भेटेल। म्हणजे खंजीर खुपसण्यामध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे, प्रत्येक बाबतीमध्ये हाच खरा आणि बाकी सगळे खोटारडे। म्हणजे आता एका तोंडाने बोलायचं आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी प्रकाश आंबेडकरजी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घरचे व्यक्ती आहेत, त्यांच्याच घरचा व्यक्ती अगर बोलत असेल की हा संजय राजाराम राऊत आमच्या पाठीत खंबीर खुपसतोय, मग नेमकं संविधान वाचवण्याची भाषा हा कुठल्या तोंडाने करतोय हा प्रश्न आजच्या निमित्ताने मला विचारायचा ना। खऱ्या अर्थाने संविधानाचे मारेकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा अपमान कोणी केला असेल तर तो संजय राजाराम राऊतनी केलेला, त्याच्यावर शिक्कामोर्तब आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरजींनीच केलेला आहे। म्हणून यापुढे उद्धव ठाकरेजींनी आता विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीने मातोश्रीचं महत्व कमी करत करत तिथपर्यंत आणलेलं आहे, यापुढे हम दो आणि हमारे दो हे एवढंच ठेवण्यामध्ये संजय राजाराम राऊत यशस्वी होईल एवढा माझे ठाम विश्वास आहे।